सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लेंडी प्रकल्पासाठी 218 कोटींचा वाटा देण्यास तेलंगणा सरकार सकारात्मक। खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली हैदराबाद मंत्रालयात बैठक। सिंचन क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी ठरणाऱ्या परंतु निधी अभावी मागील 11 वर्षापासून रखडलेल्या मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नात यश आले असून हैदराबाद मंत्रालयात झालेल्या यशस्वी चर्चेत तेलंगणा सरकारने त्यांना उर्वरित 218 कोटी रुपयांचा हिस्सा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मुखेड तालुक्यातील सुमारे 11 गावे बुडीत क्षेत्रात गेलेल्या महत्वाकांक्षी लेंडी प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडले आहे। तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संयुक्त खर्चातून हा प्रकल्प उभारला जात आहे। दोन्ही सरकारांमध्ये झालेल्या करारानुसार तेलंगणा सरकारकडे असलेल्या 218 कोटी रुपयांचा वाटा अद्याप न मिळाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे। हा निधी त्वरित मिळावा यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी थेट हैदराबाद मंत्रालय गाठले। गुरुवारी दिनांक 23 जानेवारी रोजी तेलंगणाचे पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांच्या सोबत तेलंगणा मंत्रालय हैदराबाद येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी तेलंगणा सरकारकडे प्रलंबित असलेल्या 218 कोटी रुपयांचा हिस्सा त्वरित उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला। यावर दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली। या बैठकीत सचिव पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास विभाग प्रशांत पाटील पानपट्टे, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्याम दरग, लेंडी प्रकल्प संघर्ष समिती अध्यक्ष राजू पाटील, सुरेश पंदिलवार वाकडे, सुभाष बोधने आप्पा, दिनेश आवडके आप्पा, संदीप पाटील, दत्ता येवते आदींची उपस्थिती होती। तर जलसंपदा विभागाच्या वतीने उपविभागीय अभियंता लेंडी प्रकल्प विभाग देगलूर लक्ष्मीकांत जाधव यांनी बाजू मांडली। दुसरी बैठक लवकरच। लेंडी प्रकल्पासंदर्भात खासदार रवींद्र चव्हाण यांनी तेलंगणामधील उपमुख्यमंत्री बट्टी विक्रमा यांचीही भेट घेतली। हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तेलंगणातील बुडी क्षेत्र भागांच्या आमदारांची लवकरच बैठक घेऊन निर्णयात्मक तोडगा काढू असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर।